जीवन हमारा, हम सबका एक ही नारा, नशा मुक्त रहे जीवन हमारा, छोड़ो छोड़ो नशा छोड़ो। कोई लेंगे क्या? समक मेंटल हेल्थ केअर डिटेक्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, बाणेर, पुणे. आता आपल्याला एक थोडक्यात मुलाखत देत आहेत की हे जे काय मेंटल हेल्थ केअर केलं जातं बाणेर गावामध्ये, आणि आज तुमची ही जी काय प्रभात फेरी निघालेली आहे ती सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनल क्रिएटरतर्फे आपणास लाख लाख शुभेच्छा देत आहोत. आणि आपल्याला संस्थेचे जे कोण मेन आहेत त्यांची आम्ही थोडक्यात मुलाखत घेत आहोत आणि त्यांनी सांगावं मेंटल हेल्थ केअर हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे बाणेरमध्ये आणि ह्याचा प्रसार कसा होत नाही, आणि हे एक सामाजिक कर्तव्य आहे आमचं यूट्यूब क्रिएटरचं बी, म्हणून आम्ही त्यांची थोडक्यात त्यांनी त्याची माहिती द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी माहिती द्यावी. नमस्कार, मी लायन्स क्लबचा माजी प्रांतपाल आहे, डिस्ट्रिक्ट 324 D2चा. तर आमच्याबरोबर सम्यक या एका महान संस्थेने आज आमच्याबरोबर एक रॅली काढलेली आहे की नशामुक्त भारत किंवा नशामुक्त समाज हा कशा प्रकारे करावा. आणि आमचासुद्धा 9 दिवसाचा एक कार्यक्रम चालू आहे मेंटल वेलफेअरसाठी. तर त्याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे आणि सम्यकचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनीच त्याच्याबद्दल ते सांगतीलच. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दर 8 मिनिटाला भारतात एक आत्महत्या होत असते. त्याची अनेकविध कारणं असतात आणि ड्रग ॲडिक्शन हे फार मोठं कारण आहे. तर त्याच्या अगेन्स्ट लढा देण्याचं आमचं एक छोटंसं कार्य आहे. आता डॉक्टर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती. धन्यवाद सर. तुम्ही जी काय माहिती दिली ती अनमोल माहिती दिलेली आहे. कारण आपल्या देशामध्ये हा ड्रग आणि ऑडिट ह्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा प्रयत्न करते आहे, पण ते यश अपुरं पडतं आहे. आणि एक सामाजिक कर्तव्य आपण केलं त्याबद्दल धन्यवाद. आता सेकंड पार्ट होत आहे. मेंटल समकचे मेन सांगत आहेत. बोला. मी डॉक्टर रुपाली करवा चौधरी, माझ्यासोबत डॉक्टर चौधरी, आम्ही दोघं एक मोर दॅन 12 इयर्स ही संस्था सम्यक मेंटल हेल्थ केअर डी ॲडिक्शन आणि रिहॅबिलिटेशन सेंटर चालवतो. आम्ही दोघं सायकॅट्रिक डॉक्टर आहे आणि आमच्याकडे 120 पेशंट्स ॲडमिट आहे. तर आमच्याकडे राईट फ्रॉम सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, सुसायडल, होमिसायडल, डिमेन्शिया, ड्रग्ज अँड अल्कोहोल ॲडिक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स ॲडमिट आहे. तर त्यांची ट्रीटमेंट रेसिडेन्शियल केअर ट्रीटमेंट इथे अवेलेबल आहे. आमच्यासोबत हा सगळा स्टाफ आहे, आमचे व्हॉलंटियर्स आहे आणि आम्ही ते मेंटल हेल्थ अवेअरनेसचं जनजागृती होणं किती महत्त्वाचं आहे मेंटल हेल्थबद्दल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. दरवर्षी आम्ही अशा प्रकारचे रॅलीज काढतच असतो. यावेळेस इन असोसिएशन विथ लायन्स क्लब आम्ही हा उपक्रम इथे राबवतो आहे. अजून कुणाला काय बोलायचं असलं तर बोलू शकता. या मॅडम तुम्ही या. आम्ही सम्यक मेंटल हेल्थ केअर आणि लायन्स क्लबने जे अभिक्रमाचे सुरू केलं आहे अवेअरनेस, त्याला नर्चरिंग पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड सपोर्ट करत आहे. आम्ही मुलांमध्ये जे स्क्रीन ॲडिक्शन आहे त्यांच्यावरती आम्ही काम करतो. थँक्यू. बोला मैडम. आई एम डॉक्टर ज्योति अग्रवाल. मैं सपोर्ट करने के लिए आई हूँ. मेंटल अवेयरनेस आज की नीड में बहुत बहुत इम्पॉर्टेंट है, बच्चों के लिए भी बड़ों के लिए भी. सम्यक और नर्चरिंग माइंड्स दोनों बहुत ही इम्पॉर्टेंट काम कर रहे हैं और मैं उसको पूरी सपोर्ट करती हूँ. आपल्याला काय बोला. मी अर्चना कुलकर्णी. मी इथं पेशंट म्हणून आहे. इथे उत्कृष्ट प्रकारे सेवा दिली जाते. मेंटल हेल्थ केअर आणि डी ॲडिक्शन सेंटर आहे हे त्या, आणि आम्हाला इथे खूप सपोर्ट मिळतो आणि लोकांना डॉक्टर बरं करूनच सोडतात. एक साधारण फीडबॅक हा मेन असतो कुठल्याही संस्थेचा. आपण फीडबॅक दिला. आपण किती वर्ष इथं ट्रीटमेंट करतात? 6 वर्ष इथं ट्रीटमेंट करता आहे, पण मी
खूप बरी झालेली आहे आणि मला खूप आनंद वाटतो की मला अशा संस्थेत ॲडमिट केलेलं आहे. त्यामुळे मला हा खूप मोठा दिलासा आहे. रुग्णांनी इथे ॲडमिट व्हावं आणि स्वतःला बरं करून घ्यावं. समाजामध्ये मेंटल हेल्थ केअरचा अवेअरनेस व्हायची खूप गरज आहे. त्याप्रमाणे डिॲडिक्शनसाठी हे एक सामाजिक कार्य डॉक्टर रुपाली कांबा चौधरी आणि डॉक्टर चौधरी करतात ते खूपच अनमोल आहे. धन्यवाद. तुमचं फेसबुकचं पान मी फॉलोअप करतो, पण काय होतं की फेसबुक हा मीडिया असा आहे, आजच्या तारखेला इंस्टाग्राम फास्ट चाललं आहे आणि यूट्यूब मागं पडतं आहे, फेसबुक मागं पडतं आहे, यूट्यूब बी मागं पडायला लागले. असो, काही यूट्यूबमध्ये चोर लोक घुसलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करत नाही. पण तुम्ही सामाजिक मंथन उद्या सकाळी 7 वाजता अवश्य पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.